नेला, कारण खऱ्या अर्थानं तो मृत्यूही असा होता की तो ऐकताना बोलताना शहारल्याशिवाय राहत नव्हतं. कारण राजानं कर्तृत्वाची गाथा पुढच्या 40 दिवसात इतिहासाच्या प्रत्येक पानाला कायमची कलाटणी देऊन गेली. अरे मानवजी कोसळला आणि संभाज शेरबंदच झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना अन्यात आलं आणि त्याच वेळी आस्ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, संभाज आलमगीर औरंगजेब के सामने. आणि कविकाला सुचवलं, और राजा झुकेंगे नहीं, झुकाएंगे खामोश. आणि वसीम पुढे आला, चुप चुप एकदम चुप, याद रख अल्लाह ताला का गरब तू. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर असक सबूर, अभी बहुत पूछना है इससे. आणि त्याच वेळी आस्ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला, संभाजी राजांच्या समोर आला, रखलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था मैं आगरा में, तब पूछा था हमने इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था काफिर ने, सच कहा था. आज तक अभी ठंडा करा हुआ दे, लेकिन अब नहीं काय हो हमारे. आणि त्याच वेळी औरंगजेबाची नजर शंभू राजांकडे गेली. त्या शंभू राजांच्या डोळ्यातली ती आग पाहिली आणि मग मात्र उसळला औरंगजेब, सांभा आंखें नीचे, काय हो हमारे. और 2 सवाल पूछे जाएंगे तुझे, यही 2 सवाल तय करेंगे. बात का मंजर रखेगा तो, या हो गया हा सीरिया. आणि औरंगजेबाने पहिला सवाल फेकला. औरंगजेबाचा सवाल होता, संभा लागो पास हमारे, चलो मरते मर्राते ना ले पाए दक्खन. तू आया बरहानपुरा, तू आया सूरत, तू आया औरंगाबाद, लुटने लगा खजाना. बता काय खजाना. आणि उसळला छाबा, अरे हिंदुस्तानचा खजाना, इथल्या मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं. तो गळलास हिंदुस्तान, तो गळलीस लूट, पण आम्ही होणार नाही भिकारी, मागणार नाही तुझ्यासारख्याला बोलावून हिंदुस्तान भीक देतो. अब्दाली पासूनचा इतिहास आहे आमचा. आणि संतापला औरंगजेब. शेवटी उत्तर झाला, हे खुदा रहमत हो गई तेरी, संभा उछल वाली बात करते हो ना हमारे सामने, खुद को देख कैद में हो हमारे, ऊपर वाले की मेहरबानी हो गई. आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आले औरंगजेब गुडघ्यावर आला. हे चित्र पाहिलं आणि राजांची नजर कवी कलशाकडे गेली आणि राजे उत्तर ते झाले, कवीजी आपलं काव्य फार स्फूर्त असं आम्ही ऐकून होतो. आजपर्यंत आपल्या काव्याच्या अनेक मैफिली आम्ही पाहिल्या, पण आज एवढा सुंदर प्रसंग, न्यारा प्रसंग, अरे मृत्यूचा तांडव शिवतांडव सुरू असताना आपलं काव्य स्फुरत नाही. काय म्हणावं आपल्याला. आणि कविगणच पाहत राहिला. मृत्यूच्या गोटात, औरंगजेबाच्या दरबारात मृत्यू समोर नाचतोय आणि हा राजा म्हणतोय, सुचते का एखादी कविता, इथं ही काय कविता ऐकायची मला. पण राजांचं रक्ताळे तेजपुंज मुख पाहिलं आणि कविकाला सुचवला, राजन का नाही, राजन तुम हो सांझे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज औरंग. राजे काय लढलं तुम्ही जंग, राजे काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर सुद्धा तुमच्या समोर वाकलाय. राज आहे खामोश. आणि औरंगजेब उभा ठाकला, चुप चुप एकदम चुप, याद रख कैद हो हमारे. अब आखिरी सवाल पूछूंगा संभा तुझे, यही सवाल तय करेगा, बात का मंजर देखेगा तू, क्या हो गया हा सीरिया. आणि औरंगजेबाने दुसरा सवाल फेकला. औरंगजेबाचा सवाल होता, संभा अरे लाखों के फौज मेरे 3, 4, 5 बार आया दक्खन, बड़े बड़े अंगूर खाए ना मिला दक्खन. लाखों के फौज लेके आया, लाखों के फौज लेके आया, पहुंचा दक्खन, हजारों चुल्ली भरते मर्राते ना ले पाए. क्यों? हमारे हशम जरूर शामिल हुए होंगे तुम्हें, बता छोड़ दूंगा यहाँ से, मेरे कौन कौन से हशम शामिल थे तुम्हें. और उसने
अरे तत्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही रा आमची. आई भवानीचे पुते आम्ही. झुंजू इथं, मरू इथं, याद राख, वाघाचे बछडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मृत्यू समोर असेल तर मरतातही वाघासारखे. नको लागूच ना दादा. शेवटी तरफडला औरंगजेब आणि तरफडलेल्या औरंगजेबानं फरमान सोडलं, ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से, निकालो इसकी आंखें, ऐ आंखें जलाती बेबा, काट डालो उसकी जबान, ऐ जबान बोलती बहुत है, काट डालो जहां पाला मस्त हमारे सामने है, काट डालो उसके पैर जो घुटने ढका नस्त हमारे सामने है. आणि पाहता पाहता वडबुद्रुक तुळापूरचा वस्तंभ सजला गेला. ज्या राजानं उन्हापुऱ्यात 32 वर्षाच्या आयुष्यात कधी पराभव पाहिला नाही, ज्या राजानं हयातभर कधीही खऱ्या अर्थानं पराभवाचं नाव घेतलं नाही, ज्या राजानं हर हर महादेवचा गजर करत स्वयंवराची आग मावळ्यांच्या अंतकटात भरली, ज्या राजानं दुसऱ्या वर्षी मातृत्वापासून दूर होऊ नये 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला, ज्या राजानं आबासाहेबांना दिलेल्या प्रत्येक वचनाचा मान राखला, ज्या राजानं आबासाहेबांना दिलेलं वचन शेवटच्या श्वासापर्यंत पाळलं, ज्या वाघालाही फाडण्याचं या मातीत कसं जाणलं, कसा आहे तो वाघ पाहण्यासाठी रयत उभी होती. आणि खऱ्या अर्थानं माझा राजा साखळण्यात बांधलेला, कांचण्यात जखडलेला, वाघाच्या मर्दानी पावलांनी एक एक पाऊल आता वडबुद्रुक तुळापूरच्या वस्तंभाकडे टाकत होता. सदेचा अंमल सुरू व्हायचा होता. पहिली सदा होती, डोळे काढायचे, 2 हापसी लाल बुंद दप्त साळ्या धुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या, लखलखणारा खऱ्या अर्थानं निखारा पेटलेला, त्या निखाऱ्यावरती सळ्या मात्र लालबुंदच झालेल्या. 2 यवन पुढे आले, त्या सळ्या उचलल्या, बाजूला असणाऱ्या फडकी घेतली, त्या सळ्या दोन्ही घेऊन राजे मात्र इकडे साकारला जखडलेले आणि 2 यवन पुढे निघाले, राजांकडे येऊ लागले, राजांच्या नजदीक येऊ लागले आणि राजांनी डोळे उघडले आणि कळून चुकलं, डोळे जाणार आता. ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केल्या होत्या इशारती मावळ्यांना, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत खऱ्या अर्थानं घेतलं होतं आई तुळजाईचं दर्शन, ज्या डोळ्यांनी वयाच्या 2ऱ्या वर्षी पाहिलं होतं माझ्या मासाहेबांना जाताना, या डोळ्यांनी आजपर्यंत दिलं होतं प्रत्येक दिलेलं वचन पूर्णत्वाला नेण्याचा श्वास दिलेलं वचन, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत खऱ्या आता रयतेला विश्वास दिला, मावळ्यांना विश्वास दिला आणि शेवटच्या श्वासापर्यंत पाळला, डोळे जाणार आता. आणि राजांनी डोळ्यांची उघडझाप केली, मुखातून जगदंबाचा बोल आला आणि राजांनी जसे डोळे उघडले, डोळ्यातली आग पाहिली आणि मग मात्र यवन जागा थंड झाले, जागेवर स्तब्ध झाले, हातातल्या सळ्या फेकल्या, संतापला औरंगजेब, आगे जाना होगा तुम्हें. आणि पुन्हा 2 हशम पुढे आले, त्या सळ्या उचलल्या, पाना निघाले, राजे मात्र जगदंबाचा बोल करत होते. दोन्ही खऱ्या अर्थानं हात साकारण्यात जखडलेले, कांजण्यांमध्ये वेढलेले आणि 2 यवन वेगानं पुढे आले. सह्याद्री शांत वारा स्तब्ध झाला, 2 यवन जवळ आले, अरे आमच्या बोटाला लागलं तर आई ग म्हणणारे आम्ही, आमच्या पायाला चालताना ठेस लागली तर 2 दिवस पाय धरणारे आम्ही, थोडीशी जखम झाली तरी खऱ्या अर्थानं अंथरून धरणारे आम्ही. माझ्या राजाच्या डोळ्यात आग ओकणाऱ्या सळ्या गेल्याच नाही, उड्या बुंद असणाऱ्या डोळ्यात त्या फिरत राहिल्या आणि खोमण्या जळून खाक होऊन त्यातून फक्त दर्प बाहेर पडत राहिला. अशाही या परिस्थितीमध्ये ज्वलंत निखाऱ्यांमध्ये माझा राजा हसत हसत जगदंबाचा बोल करत राहिला. पण विचार करायला वेळ नव्हता, कारण सदेचा आता दुसरा अंमल सुरू व्हायचा होता. दुसरी सदा होती जबान छटायची. पुन्हा 2 हापसी तलवार सांडशी घेऊन निघाले. अस्पष्ट जाणीव झाली जी झाली होती सुरतेच्या लुट्याच्या वेळेस, यवनांनी मिरची फूट डोळ्यात टाकलेली असतानाही अचानक हल्ला झाला तरी 22 यवनांना यमदासीने धाडलं होतं त्या राजानं. ती जाणीव झाली कानाला स्पष्ट, यवन येतायत आणि कळून चुकलं, जीभ जाणार आता. ज्या जिभेने आजपर्यंत हर महादेवचा गदर केला, ज्या जिभेने आजपर्यंत जगदंबाचा बोल केला, ज्या जिभेने आजपर्यंत आबासाहेबांना विश्वास दिला, ज्या जिभेने आजपर्यंत महासाहेबांना विश्वास दिला, ज्या जिभेने आजपर्यंत खऱ्या अर्थानं घेतलेल्या स्वयंवराच्या प्रत्येक धगीला आपल्या विश्वासाच्या बळावर, तेजपुंज शक्तीच्या बळावर पूर्ण केलं, जीभ जाणार होता. आणि अखेरचा जगदंबाचा बोल घेतला आणि राजांनी जबडा बंद केला. 2 हजम वेगानं पुढे आले, राजांच्या जवळ आले. जबडा उघडायची कोशिश सुरू झाली, सगळी शक्ती पणाला लागली गेली, पण जबडा उघडे ना.
मग कोणीतरी युक्ती काढली, बाजूला असताना लोखंडी घन घेतला, तो घन उचलला, राजांच्या डोईवर भले वार झाला आणि जशी डोक्यावरती घन पडला, नाकातून कानातून रक्ताची धार लागली आणि राजा लालबुंद झाला, पण जबडा उघडला नाही. मग कोणीतरी योजना आखली, बाजूला असताना भाला घेतला, राजांच्या पाठमोऱ्या नांग्या पाठीवर भाला ओरखडत निघाला, मांसाचे गोळे पडू लागले, रक्ताचा पाठ वाहू लागला, शेंदूर फासलेल्या हनुमंतासारखा माझा राजा लालबुंद झाला. आशा होती जबडा उघडे, जबडा उघडलाच नाही. मग कोणीतरी बाजूची तलवार उचलली, मेनातली तलवार बाहेर आली, पाठमोऱ्या पाठीवर सबसब वाढ होत राहिले, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, आता रक्ताचा पाठ वाहत राहिला. आशा होती जबडा उघडेल, उघडलाच नाही. मग कोणीतरी पुन्हा तो घन उचलला, राजांच्या डोईवर घनाचा वार होत राहिला, अरे डोळ्याच्या खोमण्यात जळून खाक झालेल्या. पण अशाही परिस्थितीमध्ये माझ्या राजाचा जबडा मात्र उघडला नाही. अरे डोईवर लोखंडी घणाचे घाव होत राहिले. आशा होती जबडा उघडेल, उघडलाच नाही. पाठीवर भाला ओरखडत निघाला, आशा होती जबडा उघडेल, उघडलाच नाही. पाठीवर तलवारीचे वार होत राहिले, आशा होती जबडा उघडेल, उघडलाच नाही. डोईवर लोखंडी खणाचे घाव होत राहिले, आशा होती जबडा उघडेल, उघडलाच नाही. अरे उघड कसा? वाघाचा जबडा वाघाच्या तोंडात घालून हा मोदती अवकाश सांगणाऱ्या माझ्या शिवसूर्याचा पुत्र सर्जा संभाचा जबडा उडा कसा? मग कोणीतरी योजना आखली, शक्ती खऱ्या अर्थानं वापरायचा प्रयत्न आता कमी करू लागले आणि बुद्धीचा वापर केला. स्वसाठी जुगलबल्ला पाहिजे, स्वसाठी जुगलबल्ला पाहिजे, संधीचा घेतला फायदा, केली सांशी, ओढली जीभ, सब रक्तात चळकांडे हातांचा हौदोस पेटला आणि राजांची जीभ वळवळत पडली. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस नाही, 13 दिवस राजांची अवस्था हाल पाहिले आणि बसल्या जागेवर कवी कलशाने अखेरची मान टाकली. कोणीतरी यायचं, खऱ्या अर्थानं राजांच्या अंगावर थुंकून जायचं, कोणीतरी यायचं आणि उकळतं पाणी राजाच्या राहिलेल्या झाडावर टाकून जायचं. कोणीतरी यायचं, बोकड सोलावं असं राजांचं कातडं सोलायचं. कोणीतरी यायचं, मांसाचे लगदे तोडून कुत्र्या गिधडांना घालायचं. कोणीतरी यायचं, अंगावर थुकायचं, मोठमोठ्याने हसायचं आणि उसळत व्हायचं. आज हमारे पास, आज हमारे पास सबसे बडी जागीर दागा तुम्ही बादशाह, कुचितपणे म्हणायचं, निघून जायचं. अरे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नाही, तब्बल 40 दिवस माझा राजा यातनांचा नंगा नाश सहन करत राहिला, पण वाकला नाही, झुकला नाही, नमला नाही. शेवटी तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का, गाल दे उसके मगर उसकी आंखें झुकाए नहीं हमारे सामने, जबान काट दी उसके मगर आखिर तक राय मांगे उसने रहमत के बल हमारे सामने, हाथ काट दे उसके मगर उसने हाथ हमारे सामने, पाव काट दे उसके मगर आखिर तक नहीं टाका उसका टाई हमारे सामने. छावा है छावा शेर का, होंगे कभी कामयाब, ऐसे खाली हात लौटा बरेगा दौलत. माझ्या संतानाने ते भाग्य मिळूच दिलं नाही. महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाची कबर गाडली आणि माझा राजा मात्र मृत्यूचंही खऱ्या अर्थानं सोहळा करून स्वर्गाच्या दिशेने रम्मान झाला. तो बलिदान मास सध्या सुरू आहे. माझ्या राजानं भगव्याच्या स्वराज्याच्या अस्मितेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. कमीत कमी माझ्या राजानंतर या बलिदान मासाच्या निमित्ताने त्याची आठवण आपण ठेवावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. साधारणपणे 9